मी सुधाकर फुले, आपण पाहत आहेत राजमंत्र न्यूज. राजकारणामध्ये बऱ्याच दिवसांनी आणि राष्ट्रवादी फुटीच्या नंतर मोठी जबाबदारी मिळाल्यानंतर संजय भाऊ शेटे यांचं लातूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आपण प्रथम त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. संजय भाऊ, इतके दिवस तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ चिन्ह घेऊन घराघरात पोहोचलात, मात्र आता तुतारी चिन्ह घेऊन फिरताना आता आपल्याला काय वाटते? तुतारी जी चिन्ह आहे ते शुभ चिन्ह आहे. ते तुम्ही पूर्वी बघत असाल शिवाजी महाराजांच्या काळात की कुठल्याही लढाईला जाताना हे तुतारी वाजवूनच लढाई चालू करायची आणि लढाई जिंकून आल्यानंतर सुद्धा ज्यावेळेस महाराज जिंकून यायचे लढाई, त्यावेळेस ती तुतारी वाजवूनच महाराजांचं स्वागत करायचे. त्यामुळे ही अशी तुतारी शुभ आहे. आणि सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये चिन्ह घरोघर पोहोचणं ही काय फार मोठी गोष्ट राहिलेली नाही आहे. ज्या दिवशी तुतारी चिन्ह आम्हाला मिळालं त्याच दिवशी काही तासामध्ये घरोघर ते चिन्ह प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये गेलेलं आहे. त्यामुळं काही अडचण नाही आहे. लोकसभेच्या किती जागा 10 जागा आपण लढवत आहेत. 10 पैकी किती जागा आपल्याला जिंकता येतील? तुम्हाला आश्चर्य वाटेल, 10 पैकी 10 जागा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांचा जो आमचा पक्ष आहे, 10 पैकी 10 जागा आम्ही जिंकत आहोत. आत्ताच आपण निवडी केल्या, ह्या निवडीमध्ये रेणापूर तालुका अध्यक्षपदाची निवड आपण केली, परंतु काही जणांनी मीच तालुका अध्यक्ष आणि जिल्हा अध्यक्षाच्या पत्राला महत्त्व न देता मीच तालुका अध्यक्ष असं केल्यामुळं तालुक्यामध्ये कार्यकर्त्यामध्ये संभ्रम निर्माण झाला. खरा तालुका अध्यक्ष कोण आपला? बघा, आता साधारण आपण सुद्धा मागे 30 वर्षापासून आपण ओळखतोय, म्हणजे तुम्ही सुद्धा राजकारण जवळून बघताय की देश पातळीवर जी नियुक्ती असतात ते कुठल्याही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष करतात. राज्य पातळीवरच्या जी नियुक्त्या आहेत ते राज्याचे अध्यक्ष करतात आणि जिल्हा पातळीवर जी नियुक्त्या आहेत ते जिल्हाध्यक्ष करतात. ही साधारणतः नियम आहे. काय झालंय माहिती का की आमचे प्रदेशचे सरचिटणीस सन्माननीय रवींद्रजी पवार साहेब यांच्याकडे आता प्रत्येक जिल्ह्यातून लोक जातात की आम्हाला संधी द्या, आम्हाला संधी द्या, बरोबर आहे का? त्या पद्धतीनं ते रवींद्र पवार साहेबांनी जिल्हाध्यक्ष म्हणून मला एक ऑफिशियल पत्र पाठवलं होतं. ऑफिशियल की जे पत्र ते फक्त माझ्यासाठीच होतं. ते पत्र मला आलं. त्या पत्रात त्यांनी लिहिलं होतं की ह्या नियुक्त्या आपण कराव्यात असं प्रदेशने मला सुचवलेलं होतं. ते का आदेश नव्हते, प्रदेशनं मला सुचवलं होतं. ते पत्र माझ्याकडं यायच्या अगोदर आमच्यातल्या काही लोकांच्या हातात ते पत्र पडलं आणि त्या पत्राचा दुरुपयोग त्या काही लोकांनी केला आहे. तर त्यांची तक्रारसुद्धा मी प्रदेश कार्यालयाकडे करणार आहे, ज्यांनी हे पत्र सोशल मीडियावर टाकलं. कारण हे पत्र हे कार्यालयीन पत्र होतं. हे प्रदेश कार्यालयानं जिल्हाध्यक्षाला म्हणून जिल्हाध्यक्ष म्हणून माझ्याकडे पाठवलेलं होतं. मग त्याचा काही लोकांनी दुरुपयोग केला आणि ते पत्र टाकलं सोशल मीडियावर. सोशल मीडियावर टाकल्यानंतर त्याचा काय उद्देश होता माहीत नाही, परंतु त्याच्यामुळं थोडंसं पक्षातल्या थोडीशी चलबिचल म्हणजे थोडंसं वातावरण गढूळ झालं. आणि ते मला कळाल्यानंतर मी प्रदेश कार्यालयाशी संपर्क साधला, आमच्या वरिष्ठ नेत्यांशी बोललो आणि वरिष्ठ नेत्यांनी पण मला जे आदेश दिले म्हणा किंवा त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर असा मार्ग निघाला की ते जे पत्र प्रदेशून मला आलेलं होतं ते पत्रामध्ये जी नावं होते ते जशी तशी घ्यावे असं काय माझ्यावर बंधन नाही असं प्रदेश कार्यालयाच्या नेत्यांनी मला सांगितलेलं आहे. आणि त्यांच्या सूचनेप्रमाणेच की मला त्यांनी फ्री हँड दिला
की जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्हाला जे जिल्ह्यामध्ये योग्य वाटतात तेच पदाधिकारी तुम्ही निवडावे, असं ते पत्र व्हायरल झाल्यानंतरची घडामोड आहे. ती बहुतेक बऱ्याच जणांना या ठिकाणी माहीत नाही आहे. तर मी असं काही मनानं डिक्लेअर केलेलं नाही आहे, जाहीर केलेलं नाही आहे. की प्रदेश कार्यालयाशी संमती घेऊन आणि माझ्या अधिकारात जिल्हाध्यक्षपदाच्या. कारण मला एक सांगा, की जिल्ह्याची कार्यकारिणी निवड करायचा अधिकार हा जिल्हाध्यक्षांचा असतो. आणि तुम्हाला ही पत्र मी आता दाखवलंय. या पत्रामध्ये कुठेही असा उल्लेख नाहीये, ह्या नियुक्त्या जाहीर झालेल्या आहेत. त्या काय लिहिलंय त्या पत्रामध्ये? की अशा नियुक्त्या कराव्यात आणि जाहीर करून प्रदेशला अहवाल कळवावा, असं त्या पत्रात लिहिलेलं आहे. त्या पत्रात कुठेही लिहिलं नाही की ह्यांच्या नियुक्त्या झाल्यात म्हणून. कारण तो अधिकारच माझ्याकडे आहे. त्याच्यामुळं त्याच्यानंतर मी प्रदेश कार्यालयाच्या कानावर हा सगळा प्रकार घातला. प्रदेश कार्यालयाने मला संमती दिली आणि त्या संमतीप्रमाणे मी मागच्या 18 तारखेलाच मी जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर केली आणि त्याच्यानंतर मी परवाच्याच दिवशी व्यापक अशी जिल्ह्याच्या जवळपास 150च्या आसपास जिल्ह्याचे पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, कार्याध्यक्ष, शहराध्यक्ष, कार्याध्यक्ष अशा 150च्या आसपास पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्राचं सुद्धा वाटप त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळं तुम्ही कुठला रेणापूरचा पर्टिक्युलर प्रश्न विचारला का? तर ही जिल्ह्यातला विषय आहे. आता तुम्ही रेणापूरचं विचारताय, तर त्या ठिकाणी आपण अधिकृत हे जिल्हाध्यक्ष म्हणून मी बालाजी कदम यांना तालुकाध्यक्ष म्हणून नियुक्त केलेलं आहे. त्याच्यामुळं बालाजी कदमच तिथं तालुकाध्यक्ष आहेत. पण ह्या प्रकरणाला अजित पवार बंडाची किनार आहे असं आपल्याला वाटतंय का? आता जे कोण कुठं मीडियामध्ये किंवा सोशल मीडियातून मीच तालुकाध्यक्ष आहे वगैरे असं काहीतरी करतायत. आता त्याच्या पाठीमागे त्यांचा काय उद्देश आहे? कारण ते लिगली तर नाही आहे. बरोबर आहे काय? तिथं लिगली तालुकाध्यक्ष हे बालाजी कदमच आहेत. हे जिल्हाध्यक्ष म्हणून मी सांगतोय. त्याच्यानंतर आता उद्या उठून तुम्ही जर म्हणलं की मी राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष आहे, चालेल का? त्याला काही शिस्त नियम आहे का नाही? त्यामुळे तिथं बालाजी कदमच तालुकाध्यक्ष आहेत. त्याच्यामुळे बाकीची चर्चा करण्यात काही अर्थ नाही आहे. अशा लोकांवर काही कारवाई नाही, आता हे त्यांनी जी पेपरला बातम्या वगैरे देत आहेत, त्याचं मी कात्रण वगैरे सगळं कलेक्ट करायला लावलेलं आहे. त्यांची योग्य वेळी मी प्रदेश कार्यालयाचे ते सर्व कानावर घालीन. एवढंच नाही, तर ज्यांनी ते पत्र, ते गोपनीय पत्र होतं मला पाठवलेलं प्रदेश कार्यालयानं, ज्यांनी सोशल मीडियावर टाकलंय आणि हा सगळा प्रकार जिल्ह्यात उद्भवलाय, तर ज्यांनी कोणी टाकलंय त्याचे पुरावे सगळे माझ्याकडे उपलब्ध झालेले आहेत. तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याच्या संदर्भात मी प्रदेश कार्यालयाला विनंती करणार आहे. जे कार्यकर्ते आपले गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत, हो ज्यांच्यावर काही गुन्हे दाखल हो, झाले, अशा कार्यकर्त्याविषयी काही 100% तुम्हाला सांगतो. हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही शरद पवार साहेबांची आहे. आम्ही शाहू फुले आंबेडकर ह्या विचारानं चालणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. आणि आमच्या कार्यकर्त्यात गुन्हेगारी आमच्या पक्षामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांना बिलकुल या ठिकाणी थारा नाही आहे. तर माझ्या काही गोष्टी कानावर आल्यात, मी आताच कोणाचं नाव घेणार नाही, परंतु माझ्यावर काही गोष्टी कानावर आल्यात. मागच्या काही दिवसात आमच्या काही कार्यकर्त्यावर एका कार्यकर्त्यावर 2-3 वेळेस गुन्हे दाखल झालेत आणि कळाले मला ते. तर ते मी तुमच्या मीडियाच्या समोर आधी येण्यापेक्षा मी प्रदेश कार्यालयाकडे ते सर्व माहिती देणार आहे आणि उचित कारवाई त्यांच्यावर केली जाईल. भविष्यात राष्ट्रवादी वाढविण्यासाठी आपले प्लॅन आणि आपलं नियोजन काय आहे? मला आनंद वाटला की हा प्रश्न तुम्ही विचारलाय. तुम्ही बघितलं की अजितदादा पवार यांनी जो शरद पवार साहेबांना धोका दिला, गद्दारी केली पार्टीसोबत आणि ते आम्हाला सोडून गेले. एक वातावरण असं क्रिएट केलं गेलं की कोण राहिले, सगळेच त्यांच्यासोबत गेले. बरोबर आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी माझ्यावर लातूर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. आता मी तर कार्यकर्ता आहे, तुम्हाला माहिती आहे. मी 1993 पासून ह्या सगळ्या चळवळीत विद्यार्थी दशेपासून आलेलो आहे. मी काय नुसतं शोभेसाठी हे पद वापरणार आहे. एवढी मोठी जबाबदारी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी माझ्यावर दिली आहे, तर त्यास न्याय द्यायची जबाबदारी आता माझी आहे. जिल्हाध्यक्ष झाल्याबरोबर मी पूर्ण लातूर जिल्ह्यातल्या 10च्या 10 तालुक्यात गेलो. तिथल्या सर्व कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. बैठकीचं रूपांतर सभेत झालं आणि सर्वांशी चर्चा केली. पूर्ण जिल्ह्याचा दौरा या ठिकाणी झाला. माझ्यासोबत जिल्ह्याचे सगळे सन्माननीय नेते मंडळी, पदाधिकारी सगळे होते. आणि हे सगळं झाल्यानंतर मला पदाधिकारी निवडायचे होते.
आता मी सर्वांशी चर्चा करून आता पदाधिकारी निवडले, त्यांना नियुक्तीपत्रही दिलं. काल नियुक्तीपत्राची बैठक बोलवली होती मी फक्त. आतापर्यंत एवढे सगळे आमदार मंत्री असून कधी 100 लोक बैठकीला येत नव्हते. तुम्ही बघितलं त्या दिवशी तिथं 500 लोक बसणारा हॉल पुरत नव्हता. एवढी ऊर्जा आणि एवढ्या शक्तीनिशी सगळं कार्यकर्ता या ठिकाणी एकवटलेला आहे. पण मी तुम्हाला सांगतो की जे काही लाभाचे कार्यकर्ते होते, स्वार्थासाठी राजकारणात आलेले कार्यकर्ते मागच्या राष्ट्रवादीत काही वाढले होते, तर ते सगळे अजितदादाच्या सोबत गेलेत. त्याच्यामुळं आता आमचा पक्ष स्वच्छ झालेला आहे आणि निस्वार्थीपणानं काम करणारे कार्यकर्ते आहेत आणि मोठ्या संख्येनं आहेत. आता तुम्ही जे विचारलं की माझं पुढचं प्लॅनिंग काय आहे, तर अगोदर मला संघटना बांधणं हा सगळ्यात महत्त्वाचा विषय होता. तर मी जिल्ह्याचा दौरा करून सगळे क्रीम असे कार्यकर्ते कलेक्ट करून ती आता जिल्ह्याची कार्यकारिणी, तालुक्याचे कार्यकारिणी, शहराची कार्यकारिणी आता आम्ही करत आहोत. आता सध्या निवडणूक चालू आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं मी आता जिल्हाभर फिरतोय आणि जिल्हाभर फिरत असताना माझं पक्षाचंही काम होतंय, उमेदवाराचाही प्रचार होतोय, सगळ्याच गोष्टी होत्या. परंतु निवडणूक संपल्याबरोबर मी लातूर जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद मतदारसंघाचा आता दौरा चालू करणार आहे. प्रत्येक जिल्हा परिषद गटात मी स्वतः जिल्हाध्यक्ष म्हणून जाणार आहे. आतापर्यंत आमचे जिल्हाध्यक्ष तालुक्यात सुद्धा गेले नाहीत दुसऱ्या आपल्या मतदारसंघ सोडून. पण मी आता तालुक्याचा दौरा करून आता मी जिल्हा परिषद मतदारसंघात जातोय. मी जिल्हा परिषद मतदारसंघात जाईपर्यंत आता तालुक्याच्या कार्यकारिण्या झालेल्या असतील. जिल्हा परिषद मतदारसंघाचा दौरा चालू करत असताना केल्यानंतर मी जिल्हा परिषद मतदारसंघाच्या कमिट्या करणार आहे आणि तो दौरा संपला की मी पंचायत समिती मतदारसंघ जिल्ह्यात फिरणार आहे. मी पंचायत समितीपर्यंत जाणार आहे आणि त्याच्यानंतर माझ्या गाव कमिट्या आणि बूथ कमिट्या इथपर्यंत मी जाणार आहे. आणि फार वेळ नाही, कारण लोकसभा झाल्याबरोबर 6 महिन्यात विधानसभा लागत आहेत आणि लातूरमध्ये 2 विधानसभा, उदगीर आणि अहमदपूर अशी राष्ट्रवादी काँग्रेसकडे म्हणजे आमच्याकडे आहे. त्या दोन्ही जागा मला निवडून त्या ठिकाणी आणायच्यात. त्या दृष्टीनं मी पक्षाची बांधणी भक्कम या ठिकाणी करणार आहे, हेच मी तुम्हाला सांगतो. मधल्या काळामध्ये आपला जनसंपर्क कमी झाला, कार्यकर्त्याचे फेस टू फेस हे कमी झालं. आता नव्यानं ही सगळे कार्यकर्ते तुम्हाला आज जमवायचे आणि जुन्या कार्यकर्त्याला परत उजाळा देऊन त्याला प्रवाहात आणायचं, ही अवघड गोष्ट आहे. नाही, माझ्या दृष्टीनं तुम्ही जे म्हणलात की मी काही दिवस कुठं बाजूला होतो वगैरे, तसं नाही आहे. काय होतं माहिती का, राष्ट्रवादी काँग्रेस 99ला स्थापन झाली. त्याच्या अगोदर मी तालुकाध्यक्ष होतो. काँग्रेस पक्षात युवक काँग्रेसचा तालुकाध्यक्ष होतो. त्याच्यामुळे मी फ्रंटला होतो. त्याच्यानंतर राष्ट्रवादी झाल्या मी जिल्हाध्यक्ष झालो राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा आणि मी थोडं तिला नाही 12 वर्ष जिल्हाध्यक्ष होतो. त्याच्यामुळे मी फ्रंटला होतो, मीडियाच्या समोर असायचो. परंतु त्याच्यानंतर काय झालं की मी युवक काँग्रेसचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष झालो. मग मी फ्रंटवर नसता थोडं पाठीमागणं होतो प्रदेशवर असल्यामुळं. त्याच्यानंतर मला जयंत पाटील साहेबांनी पॅरेंट बॉडीच्या म्हणजे जयंत पाटलांच्या कमिटीमध्ये मी सचिव म्हणून काम करायलो, म्हणजे पाठीमागच होतो. त्याच्यामुळं तुम्हाला असं गैरसमज झाला की मी फ्रंटला नव्हतो. फ्रंटला नसल्यामुळे ते झालं, परंतु मी कायम कार्यकर्त्याच्या संपर्कात राहणारा मी कार्यकर्ता आहे. सगळे माझ्या संपर्कात असतात. आता जिल्हाध्यक्ष झाल्यामुळं दुसरी गोष्ट आणि एक सांगतो तुम्हाला की मी जी सुरुवातीला 12 वर्ष युवक काँग्रेसचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष होतो, त्यावेळेस जी मी फळी तयार केलेली होती ती फळी जशीच्या तशी आणखी नाही. त्यामुळं ते जुने नवे वयस्कर तरुण मंडळी ह्या सर्वांना घेऊन, खरं तर तुम्ही काल माझ्या बैठकीला आला नाही, तिथं आल्यानंतर तुम्हाला कळालं असतं की त्याच्यात 80 वर्षाचेही माझे पदाधिकारी आहेत, त्याच्यात 50 ते 70च्या दरम्यानचेही पदाधिकारी आहेत आणि त्याच्यात 50शीतले असणारे म्हणजे असे 3 पिढ्यातले पदाधिकारी मी त्या कार्यकारिणीत घेतले नाहीत. आणि मी कायम संपर्कात राहणारा कार्यकर्ता असल्यामुळं सगळे माझ्या संपर्कात आहेत. आणि विषयच नाही आहे की आमचा सर्वांचा उद्देश एक आहे की पक्ष जिल्ह्यात मजबूत करणे आणि येणाऱ्या दोन्ही विधानसभेच्या जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडून आणणे हा माझा उद्देश आहे. आणि माझा दुसरा उद्देश एक आणखीन असा आहे की मी माझ्या जिल्हाध्यक्षपदाच्या कार्यकालामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये सर्व पक्षामध्ये हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार हा माझा पक्ष, हा जिल्ह्यात 1 नंबरचा पक्ष करायचं माझं स्वप्न आहे आणि ते मी करून दाखवणार. हे होते राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय भाऊ सेटे. त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीमध्ये आम्हाला वेळ दिल्याबद्दल त्यांचे आभार. कॅमेरामॅन स्वप्नील फुले, राजमंत्र न्यूज, लातूर.